With me today is Atharva Raje, who is a very good friend and an entrepreneur. तू मला जर विचारलंस ना तर अध्यात्म का वर्किंग, तर अध्यात्मासोबत वर्किंग. मी IT पासून सुरुवात केली. सो EV मध्ये कल असल्यामुळे बॅटरी आणि EV स्टेशन, सो ह्या दोन डोमेन मध्ये मी एका पॉइंटला यायचा ठरवतो. तुम्ही या माझ्याकडे EV स्टेशन मध्ये बिझनेस कसा करायचा असेल ह्याचं स्ट्रॅटेजी मी तुम्हाला देतो. माझं विजन म्हणजे 500 CR अँड अबाउटचे. आपण ग्रो झालो तर खालच्या माणसाला खाली नाही ठेवायचं किंवा लोकांनी नाव काढलं पाहिजे ना, यार काय सर्व्हिस दिली माणसाने, बस एवढंच पाहिजे. इच्छाशक्ती हा प्लॅटफॉर्म जो आहे, हा प्लॅटफॉर्म एक माझ्या पर्सनल इमोशनशी कनेक्ट आहे. स्वतःवरचा विश्वास सोडू नका, कारण की स्वतःवरचा विश्वास खूप इम्पॉर्टंट आहे. Hey guys, welcome to the 8th episode of the CraftX podcast. I'm your host Pratik, and this time we are back. And with me today is Atharva Raje, who is a very good friend and an entrepreneur, who is building a brand called as RGO. RGO means Atharva Raje Group of Industries. And let's just understand from Atharva on how things are. So Atharva, for those who are new in this journey, तर तू स्वतःला कसं डिस्क्राईब करशील? तर स्वतःला डिस्क्राईब म्हणजे एक माझं एक सांगायचं म्हणजे अथर्व, आपण म्हणू शकतो की गणपतीला आपण नॉर्मली डिनोट करतो. सो खूप हुशार आणि इनोव्हेटिव्ह. डेफिनेटली मी मला स्वतःला ॲज अ इनोव्हेटिव्ह माइंडसेट पॉईंट ऑफ व्ह्यू डिफाईन करेल, जे आत्ताच्या घडीला खूप इम्पॉर्टंट आहे. येस, इंटरेस्टिंग. आणि लाईक अ बिट एज्युकेशनल बॅकग्राऊंड जर एक मला अंडरस्टँड करायला गेलं, हाऊ हॅज इट बीन, तू बिझनेसमध्ये कसा उतरलास? ओके, सो बेसिकली मी BTech ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग केलं सिम्बॉयसिस कॉलेजमधून, आणि भारती विद्यापीठ मधनं मी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं आहे. सो मी मेकॅनिकल प्लस ऑटोमोबाईल ह्या दोन्हीचा कॉम्बो केलेला आहे, पूर्ण डिग्री आणि डिप्लोमा धरला तर. आणि मी 2021चा पासआउट आहे. सो त्याच्यानंतर मी कंपनी कॉलेजमध्येच असतानाच फॉर्म केली. सो माझं बेसिक एज्युकेशन बॅकग्राऊंड तेव्हा वय वर्ष माझं होतं 20 वर्षाचं असताना मी स्टार्ट केली कंपनी. येस. आणि तेव्हापासून मग स्टोरी, ह्याच्या बॅक स्टोरी काय होती? कंपनी स्टार्ट करायची बॅक स्टोरी काय होती? कंपनी स्टार्ट करायची बॅक स्टोरी म्हणजे मी खूप, जसं बोललं सुरुवातीलाच, की मी खूप इनोव्हेटिव्ह माइंडसेट माझं होतं. सो आणि थोडंसं एक आउट ऑफ बॉक्स थिंकिंग होतं. त्यामुळे मी कॉलेजमध्ये असताना एक प्रोजेक्ट केला जो इलेक्ट्रिक हायब्रिड पेट्रोल बाईकचा होता. आणि दॅट वॉज लाईक की मला खूप जास्ती काय म्हणतो की एक हायब्रिड कन्सेप्टचं ऑब्सेशन असेल त्या काळामध्ये, की अरे हायब्रिड बाईक कुठंच नाही आहे. सो कॅमेरी बघितलं, कारमध्ये बघितलं की तो कन्सेप्ट आला होता. सो मी म्हटलं की ओके चला आपण मॉडिफाय करू बाईक. आणि तिथनं माझा जो एक स्टार्ट झाला, जिथनं मी एक युनिक कन्सेप्ट डिझाईन केली, जी होती इलेक्ट्रिक हायब्रिड पेट्रोल बाईक, जी 1 लिटरमध्ये 160 किलोमीटर जात होती. सो तो एक माझा डिस्रप्ट कन्सेप्ट म्हणू शकतो आपण ठरला तेव्हा. आणि तो कॉलेजमधनं बाहेर आल्यानंतर मी म्हटलं की ओके त्याला कमर्शियलायझेशनसाठी काहीतरी आपण प्रयत्न करू. पण सगळ्यांनाच माहिती आहे कोरोना 2020 आणि 2021ने जे गाजवलं, त्याच्यामध्ये माझा तो कन्सेप्ट पेटंट फाईल झालं, पण कन्सेप्ट ग्रांटच्या दृष्टीने थोडासा बॅकस्टेप आला. पण त्या निमित्तासाठी मी माझी कंपनी जी फॉर्म केली ॲर्गिओ, तर त्या ॲर्गिओची सुरुवात तिथनं झाली, की मला ह्या गाडीचं कमर्शियलायझेशन करण्यासाठी मी ती सुरुवात केली. पण तो रस्ता वेगळेच कुठेतरी लिहिलेला होता, ते सांगेल मी पुढं. नक्कीच. ग्रेट. आय बिलीव्ह जेव्हा तू कॉलेजमध्ये होता तेव्हा वेन यू हॅड स्टार्टेड द बाईक, वेन यू हॅड लॉन्च द बाईक, ॲट दॅट टाइम एक तुला यू आर ऑल्सो बीन इन द न्यूजपेपर्स, म्हणजे बऱ्याच न्यूजपेपर्समध्ये पण तुला हायलाईट केलं गेलेलं. तर इज दिस समथिंग जे म्हणतो ना, जे एक ॲव्हरेज 20 year oldला कधी मिळत नाही, आणि यू हॅड द प्रिव्हिलेज टू बी इन द न्यूजपेपर्स ॲट द एज ऑफ से 20. सो तो एक्सपिरियन्स कसा होता तुझ्यासाठी? सो तो म्हणजे असा माझ्यासाठी ब्लॉकबस्टर काळ म्हणू शकतो माझ्यासाठी. कारण काय, तेव्हा कसं होतं की आपण सगळे स्ट्रगल करत असतो. जसं भगवद्गीतेमध्ये पण लिहिलं की म्हणजे तुम्ही कर्म करत राहा, फळ तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळेल. तर तसंच मी कर्म करत गेलो रे. म्हणजे मला असं होतं की बाबा हां चला, वी हॅव टू डू समथिंग युनिक. मी रिझल्टचा विचार नाही केला की माझा रिझल्ट काय निघेल, किती वर जाईल ही गाडी, काय नाही, काहीतरी वेगळं करायचं आणि कॉलेजमध्ये झळकायचं आहे. आणि ते सुद्धा मुलांमध्ये नाही, सरांच्या बाबतीत झळकायचं. बाबा सर लोक मला मी फुल उठा मात्या करणारा होतो. सर लोकांना म्हणतात हे काय करणार नाही तिसऱ्या. त्याच बेसिकली तो एक प्रूव्हन पॉईंट पण ठरला माझा,
की बाबा मी करू शकतो काहीतरी वेगळं. आणि त्यासाठी बेसिकली मी म्हणू शकतो की तर बेसिकली तेच की जे मी आत्तापर्यंत जे आपल्या एक मुलाला असतं की बाबा कॉलेजमध्ये आपण शिकत असतो, स्ट्रगल करत असतो आणि त्याच्यानंतर आपण अभ्यासामध्ये हे विचार कधीच करत नाही की आपल्याला फेम काय मिळेल काय मिळेल. आपण काय करतो की कर्म करायचे आणि कर्म केल्यानंतर त्याचं फळ 101% मिळतं. ठीक आहे. आणि ह्याच दृष्टीने मी फक्त कर्म केली, माझी गाडी पूर्ण केली, त्याचं ॲव्हरेज क्लेम केलं आणि ॲव्हरेज क्लेम केल्यानंतर जेव्हा ती ॲक्च्युअल प्रूव्ह झालं तेव्हा ऑटोमॅटिकली मीडियाने मला घेरलं. आणि त्याच्यामध्ये सकाळपासून सगळ्या न्यूज मीडिया साम टी व्हीवर आला, न्यूज चॅनल म्हणजे पालते घातले, DD नॅशनल सकट. सो इट वॉज अ ग्रेट थिंग फॉर मी दॅट टाइम. अमेझिंग. म्हणजे तेव्हापासूनचे जी विजन आहे ती अजूनही ट्रान्सलेट होत आहे, राईट, ऑल टुगेदर. अमेझिंग यार. तर आता आरजीओचा म्हणजे इफ आय वॉन्ट टू अंडरस्टँड फुल फॉर्म, तर ऑब्व्हियसली आय नो, बट आरजीओचा अर्थ काय, म्हणजे आरजीओ हे नाव डोक्यात कुठून आलं? अच्छा, तर बेसिकली काय होतं की मी पहिल्यापासूनच असं होतं की मला स्वतःचं नाव ब्रँडमध्ये हवं होतं. सो अथर्व राजे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज अँड ऑर्गनायझेशन, तर हे या आरजीओचा फुल फॉर्म आहे. तर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज का, तर मला एका इंडस्ट्रीमध्ये वर्क नाही करायचं आहे. आय वॉन्ट टू कव्हर, हे माझं विजन कॉलेजपासूनच होतं की गाडी काढली तर एक गाडी ठीक आहे बाबा, गाडीचं पुढं झालं तर ते ऑटोमोबाईल सेगमेंट, पण पुढं ITत पण उतरायचं, पुढं अजून 3-4 आपण म्हणतो ना की सेगमेंट्समध्ये उतरून त्या डिपार्टमेंट्समध्ये काम करायचं. सो ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, तर ते इंडस्ट्रीज एक नाही अनेक असतील, हे करून आरजीओचं नाव मी ठरवलं. आणि इवन आय बिलीव्ह की आता आरजीओ मध्ये यू वर्क इन मल्टिपल सच इंडस्ट्रीज. आय बिलीव्ह जेवढं मी स्टडी पण केलं, EV बॅटरी, सॉफ्टवेअर, त्याच्यानंतर सोशल इनोव्हेशन मध्ये तुम्ही ऑलरेडी वर्क करता. तर तू याला बेसिकली कनेक्ट कसं करतो आरजीओ अम्ब्रेला मध्ये? अच्छा, तर मी सुरुवात जेव्हा आरजीओची केली, मी जसं सांगितलं की कंपनी मी बनवली होती माझ्या गाडीसाठी, पण ते पुढं न आल्यामुळे मी म्हटलं की ओके लेट स्टार्ट विथ IT. मी IT पासून सुरुवात केली. मग मी वेबसाईट, आता ITचा मला एक सांगतो मजा, म्हणजे कोडिंगचा C येत नाही. सो ITचा मला C येत नाही, पण त्याच्यामध्ये काम करायची खूप इच्छा. तर वेबसाईटचं आर्किटेक्ट कसं करायचं, सॉफ्टवेअरचे म्हणजे दिसताना कसं दिसलं पाहिजे, कुठले फंक्शन्स मिनिमाइज करून सॉफ्टवेअर कसं म्हणजे आउटपुटमध्ये किती इको फ्रेंडली यूज करू शकतो, हे माझ्याकडे डोकं होतं. यासाठी मी डेव्हलपर्सची टीम कोलॅबरेशनमध्ये हे केली, इंटिग्रेट केली. आणि देन IT मध्ये पहिल्यांदा वेबसाईट्स घेतल्या, खूप चांगले कस्टमर्स मिळाले, आणि रिपीटेड कस्टमर्स मिळाले. सो त्याच्यामधनं मी ITची सुरुवात फर्स्ट केली. नंतर मग जसा कल EV मध्ये होताच, सो EV मध्ये कल असल्यामुळे बॅटरी आणि EV स्टेशन हे मेजर सेगमेंट्सवर मी अभ्यास केला होता, कॉलेजमध्ये असतानाच अभ्यास केला होता. म्हणजे आता ह्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी करायचं आहे म्हटल्यानंतर EV चार्जिंग स्टेशन आणि EV बॅटरीज मध्ये जे मेन स्टेशन्सचा जो पहिला पार्ट की बॅटरीला चार्ज करायला स्टेशन लागणार, सो एकमेकांना जुडलेल्या फील्ड्स होत्या. सो ह्या 2 डोमेनमध्ये मी एका पॉइंटला यायचं ठरवलं. आणि मग EV चार्जिंग सेशन्समध्ये फास्ट चार्जर्स पासून स्लो चार्जर्स पर्यंत आपण दोन्ही ह्याच्यामध्ये आपण डिलिव्हरीज देतो, म्हणजे आपले प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये. आणि EV बॅटरीजमध्ये सोलार बॅटरीज पासून ते ई-रिक्षा, 2 व्हीलर, 3 व्हीलर आपण सगळ्यामध्ये डील करतो. अमेझिंग. तर इन दॅट केस म्हणजे आय हॅव अ क्वेश्चन की आपण जसं म्हणतो की जेव्हा तू IT स्टार्ट केलेलं, तर तेव्हा IT हे बेसिकली क्रिएटिव्ह सर्व्हिसच्या अंडर येतं, राईट? आणि मॅन्युफॅक्चरिंग जे EV मधलं ॲज अ सेगमेंट आहे, तर तू या 2 गोष्टी कशा मॅनेज केल्या एकत्र? बिकॉज वन इज व्हेरी वर्क ओरिएंटेड अँड अनदर वन इज व्हेरी माइंड ओरिएंटेड. तू कसं मॅनेज केलं ते? तर बेसिकली सर्व्हिसेस मॅनेज मी कशा केल्या की मला हे माहित होतं की मला एक सांगायचं म्हणजे मला घरच्यांनी असं खूप फंडिंग दिलं, बाबा बिझनेस कर बाबा, हां कंपनी ना, घे 15 लाख रुपये लाव तुझ्या बिझनेसला, असले प्रकार माझ्या घरच्यांनी केले नाही. त्यांचं होतं की आम्ही सपोर्ट करायला, बिकॉज मला स्वतःलाही माहित होतं की इंजिनिअरिंगला एवढे यार अजूनही 8-9 लाख रुपये इंजिनिअरिंगला घातलेत आणि दॅट इज खूप माझ्यासाठी म्हणजे मोठी अमाऊंट आहे ती. कोणी म्हणजे आई वडील एवढं करतं आपल्यासाठी, तेच खूप होतं. सो त्यांच्याकडनं परत बिझनेससाठी अमाऊंट घेणं हे मला काही योग्य नाही वाटलं. सो मी म्हटलं की ओके लेट स्टार्ट विथ द कोलॅबरेशन. आणि त्याच्यात सर्व्हिसेस कशा मॅनेज करायच्या एका अम्ब्रेलाच्या अंडर. तर बेसिकली माझ्याकडे EV स्टेशनला म्हणजे माझ्याकडे होतं म्हणजे एक होतं डोकं जे पहिल्यापासून डिझाईन आणि R&D मध्ये कम्प्लीट होतं. सो काय निश रिक्वायरमेंट आहे कस्टमरची हे मला माहिती होतं. सो मी सुरुवात पहिल्यांदा EV स्टेशनची आणि फॉर बॅटरीची कंपनीशी मी डायरेक्टली चॅनल पार्टनरचा टायअप केला की ओके आय विल बी युअर चॅनल पार्टनर फर्स्ट, मी तुमचं प्रोडक्ट पुढे देईल. पण त्याच्यानंतर त्यांच्या प्रोडक्ट्समध्ये पण मला काही कम्या जाणवायला लागल्या
की ज्याच्यामध्ये मला वाटलं की नाही ह्याला अपग्रेड करणं तुम्हाला भाग आहे. देन दे सेड की यू इन्व्हॉल्ड इन आवर R&D टीम. मग ह्यांनी काय झालं की R&D मध्ये इन्व्हॉल्व झाल्यानंतर सो मी त्यांना एक रिक्वेस्ट केली की जर असं करतं तर लेट्स वर्क टुगेदर. तुम्ही मॅन्युफॅक्चर करा, यू हॅव अ सेटअप, आय विल सेल विथ माय ओन ब्रँड. ते त्याला ॲग्री झाले आणि होपफुली मला तशी लोक खूप चांगली मिळत गेली जी बिझनेसमध्ये मला ह्या व्हाईट लेबलिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने और मॅन्युफॅक्चरिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप हेल्प करतील. सो तिथनं मी माझा स्टार्ट घेतला ॲर्गिओचा. सो ॲर्गिओनी जी R&D मध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवली आणि त्याच्यातनं जो आउटकम काढला, सो तोच मेन पार्ट ठरला ॲर्गिओचा बिझनेसमध्ये उतरून कम्प्लिटली एस्टॅब्लिश करण्याचा प्रोडक्ट्समध्ये. सुंदर. आता जसं म्हणजे जस्ट आता एक रॅन्डम क्वेश्चन जे मला एकदम रिलेटेबल वाटतं की स्कूलमध्ये कॉलेजमध्ये असल्यापासून इफ यू आर डुईंग एनी बिझनेस राईट, तर असं म्हणतात की तुमचे कनेक्शन्स खूप पाहिजे, तुमच्या इंडस्ट्रीमध्ये नेटवर्क खूप पाहिजे. यू बिंग नॉट फ्रॉम बिझनेस बॅकग्राऊंड, तर तू ते कसं मॅनेज केलं? तू तुझे कनेक्शन्स कसे बनवलेस? ओके, सो पहिल्यापासून मी खूप जास्ती म्हणजे कॉलेजपासूनच म्हणजे एक्झिबिशन्स म्हणा किंवा मला हाऊस होती म्हणजे की ओके एक्झिबिशन लागलं ना जाऊन यायचं. काय म्हणजे पहिल्यापासून काहीतरी नवीन बघण्याची खूप हाऊस होती आणि त्याच्यामध्येच कनेक्शन्स खूप बनवून ठेवले होते की बाबा गेल्यानंतर त्यांचा प्रोडक्ट काय, त्यांच्या प्रोडक्टबद्दल माहिती आणि रॅन्डम कॉल करणे, सर मी एक्झिबिशनमध्ये भेटलो होतो तुमच्या थोडं प्रोडक्टची माहिती द्या. असाच कनेक्शन एक नॉर्मल. सेकंड माझं सोशलमध्ये खूप बेसिकली मी काम करतो, सोशल वर्कमध्ये काम करतो. थोड्याशा गोष्टी त्याच्यातल्या पण कनेक्टेड होत्या. आणि फर्स्ट म्हणजे जे मी कॉलेजमध्ये जो आउट ऑफ बॉक्स थिंकिंग होतं त्याच्यामुळे माझे सर लोकांशी त्यांचे कनेक्शन्सची, सो ते ऑटोमॅटिकली माझा जो कनेक्शनचा जो पार्ट आहे ना, आणि माझं पहिलं म्हणजे माझं बोलणं खूप इम्पॅक्टफुल आहे. म्हणजे मी जर आज जरी तुझ्यासोबत बसलो ना आणि आपण आज हे फॉर एक्झाम्पल सेशन एंड झाल्यानंतर आपण जर एकमेकांशी म्हणजे असं किंवा तू मला आयुष्यभर लक्षात ठेवणार असं, म्हणजे जिथं मी इंटर्नशिपला पण साधा गेलेलो आहे त्या इंटर्नशिपमध्ये पण मी म्हणजे एक इंटर्नशिपमध्ये गेल्यानंतरचे पण जे सर लोक आहेत ज्यांनी माझ्या कामाला पण ॲप्रिशिएट केलेलं आहे, प्लस त्या कामांचं झाल्यानंतर त्यांनी माझं नावासकट मला 3 वर्षांतर पण असते आठवण माझी काढतात. म्हणजे काम पण प्रूव्ह झाले आणि ते कनेक्शन पण तसंच बिल्ड झालं. मी पण रिलेशनशिप ठेवतो, दिवाळीला मेसेज करा, ह्याला मेसेज करा. सो कनेक्शन्स जे आहेत ना ते जपणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यातनं तुम्हाला ऑटोमॅटिक सेकंड कनेक्शन मिळतं, कारण की तो तुम्ही लगेच अरे तुला हे पाहिजे ओके अथर्व आहे आमचा, एक देईल तुला करून, हे बॉन्डिंग झालं. मग कनेक्शन्स खूप इझी बिल्ड. म्हणजे याच्यामध्ये एक लाईन आठवते मला, बिंग ऑन टॉप ऑफ द माइंड इक्वल्स टू टॉप ऑफ द टंग. किंवा तुम्ही जितकं समोरच्याच्या डोक्यात राहाल तितकं तुम्ही जास्त नेटवर्क वाढवाल तुमचं आणि त्याच्याने ते जास्त रेफर करतील तुम्हाला जास्त कनेक्शन्स मिळतील. ऍग्रीड ऑन दॅट. म्हणजे विदाउट दॅट आय बिलीव्ह बिझनेस होत पण नाही. जोपर्यंत तुमचं बोलणं तुमचं चालणं जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत आय डोंट थिंक बिझनेस कॅन बी सक्सेसफुल ऑल टुगेदर. ऍग्रीड ऑन दॅट. आता ॲर्गिओचं एक सोशल प्लॅटफॉर्म पण आहे, सोशल जॉब प्लॅटफॉर्म इच्छाशक्ती, ज्याबद्दल मी वाचत होतो जस्ट बिफोर द पॉडकास्ट. तर त्यावरती एकदा आपल्या ऑडियन्ससाठी काय हायलाईट करू शकतो? सो मी बेसिकली एक गोष्ट अशी सांगेल की इच्छाशक्ती हा प्लॅटफॉर्म जो आहे हा प्लॅटफॉर्म एक माझ्या पर्सनल इमोशनशी कनेक्ट. तो इमोशन असा की जेव्हा कोरोना लागला और मी असं म्हणू शकतो माझी फर्स्ट इंटर्नशिपची तेव्हा एक सॅलरी आली होती, जास्ती नव्हती, 10,000 होती. तर मी ठरवलं की यार आपण ह्या 10,000ची पार्टी करूया, पण पार्टी आपल्या पुरती नसावी. सो मी 50 लोकांच्या मतिमंद, जिथं आमच्या एक शाळा आहे मतिमंद मुलांची, स्पेशली एबल्ड लोकांची शाळा आहे, तिथं एक 16 वर्षापर्यंतची मुलं आहेत. सो मी असं ठरवलं की यार यांना आपण एक पावभाजीची पार्टी देऊया यार सगळ्यांना. सो लाईक आपली स्टायपेंड, सो आपण एक असा खर्च करूया एक. आणि मला पहिल्यापासून जसं म्हटलं मी सोशलमध्ये खूप कनेक्टेड होतो, मी पहिल्यापासून स्कूलपासून होतो. सो मला एक तो बॉन्ड होता की सोशल बॉन्ड होता. त्याच्यानंतर मी ऑटोमॅटिकली म्हणजे सोशलच्या इच्छाशक्तीच्या प्लॅटफॉर्ममध्ये येण्याचं कारण हे पहिलं की ह्या लोकांशी मी जुडलो गेलो इमोशनली. आणि जेव्हा मी म्हटलं की यार ह्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, ह्यांच्याकडे आज उदाहरणार्थ आज तू इथं बसलायस, आज तुझ्या आई वडिलांना तुझा शूट बघताना कसं वाटत असेल रे? आय एम शुअर दे मस्ट बी प्राऊड राईट. पण त्या आई वडिलांना त्यांच्या आहे ना असं वाटतं की हा मुलगाच जन्माला का घातला किंवा मुलगीच जन्माला का घातली, कारण काय त्यांचं ती स्टेबिलिटी माइंडची तेवढी पॉवर नसल्यामुळे त्यांना ते ग्रास्प करणं खूप अवघड जातं. तर मी असं म्हटलं की ओके त्यांना जर अवघड जाते ना, सो लेट्स बी पार्ट ऑफ देम, की आपण त्यांना कसं
आपल्या इच्छाशक्तीनं जो पोर्टल आहे तो पोर्टलवर आम्ही असा पोर्टल बनवलाय की त्यांना पुढे जाऊन सर्व्हाइव्ह कसं करायचं लाईफमध्ये त्यांनी, त्यासाठी तो पोर्टल बनवलाय. म्हणजे उदाहरणार्थ आम्ही एका नामवंत बिर्याणीच्या यांना सांगितलं की तुम्ही पेपर बॅग्स तुम्हाला लागतात पार्सल्सला. आम्ही एका ऑर्गनायझेशनमध्ये गेलो सेम स्पेशली एबल्ड लोकांच्या, आणि त्यांना म्हटलं तुमची मुलं दिवाळीला काहीतरी बनवतात और तुमची पेपर बॅग्स बनवू शकतात मुलं जी बॉर्डर लाईनच्या खाली आहेत, ज्यांना बाहेर पडता येत नाही ऑर्गनायझेशनच्या तुमच्या, त्यांना आम्ही एका प्लॅटफॉर्मवर कनेक्ट करून देऊ शकतो. सो ह्यांनी काय होईल, बिझनेसला बिझनेस मिळेल आणि कमर्शियलायझेशन मध्ये ह्या मुलांनी त्याचा हातभार लावला तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्या आई वडिलांना मिळेल. सो आज त्यांच्या वडील पण म्हणू शकतात माझा मुलगा कमवतो. म्हणजे यू आर इम्पॅक्टिंग नॉट जस्ट युअर सेल्फ, बट नॉट जस्ट द युअर क्लायंट्स, बट यू आर इम्पॅक्टिंग अ बिग वर्ल्ड अराउंड यू. येस, ज्याच्यानी तुला एक जास्त एक USP आपण म्हणू शकतो ब्रँडचा आपल्या, दॅट वी डू ॲज अ पार्ट. म्हणजे जर एक समअप करायला गेलं तर जिकडे लोक इनोव्हेशन आणि प्रॉफिट म्हणतो ना चेस करतात, तिकडे तुम्ही कुठेतरी इन्क्लुजन आणि पर्पज हे चेस करताय, राईट? इफ आय गो इट करेक्टली, दॅट इज अ ब्युटिफुल थिंग टू बी अ पार्ट ऑफ एनी ऑर्गनायझेशन. इनफॅक्ट आम्ही पण भरपूर CSR इव्हेंट्स करतो आमच्यासाठी. आमचा एक ब्रँड आहे विथ यू ऑर्गनायझेशन म्हणून, तर आम्ही विथ यूच्या अंडर असे सेव्हरल इव्हेंट्स करतो. रिसेंटली आम्ही स्पेशली एबल्ड मुलांसाठी वी डिस्ट्रीब्युटेड फूड अँड सम टॉयज इन दिस लास्ट वीक. तर ते आमचं एक मल्टिपल सच इव्हेंट्स करणं आय बिलीव्ह फॉर एनी ब्रँड इज इम्पॉर्टंट, कारण प्रत्येक ब्रँडली फक्त प्रॉफिट्स आणि इनोव्हेशन शिवाय पण काहीतरी चेस केलं पाहिजे. बरोबर आहे. आणि सर्वात महत्वाचं काय माहितीये प्रतीक, की आपलं सोसायटीला काहीतरी देणं लागतं. हा पॉइंट जर प्रत्येकाने जर डोक्यामध्ये ठेवला ना, तर जेव्हा हातामध्ये पैसे येतात ना ऑटोमॅटिकली त्यांचा विचार होतो. जर फक्त आपल्या पुरता विचार केला ना तर आपण कधीच वरू शकणार नाही, कधीच नाही. करेक्ट, ॲग्री. तर मुव्हिंग ऑन, आता रिलेटेड टू व्हॉट यू डू, राईट, रिलेटेड टू EV टेक्नॉलॉजी, राईट. तर EV टेक्नॉलॉजी आणि सस्टेनेबिलिटी बद्दल हे आता सध्या ग्लोबल कॉन्व्हर्सेशन झाले, नॉट जस्ट इन इंडिया, एव्हरीवेअर अराउंड द ग्लोब, राईट. तर बेसिकली तुला काय वाटतं, ॲज इन इंडिया, ॲज अन इंडियन, वेअर डू वी स्टँड? आपण सगळ्यांनी पाहिलं की आपला इंडियाचा EVचा जो ग्रोथ आहे, म्हणजे इन टर्म्स ऑफ सगळंच, म्हणजे एका पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण म्हणू शकतो की बॅटरीच्या 2 व्हीलर्स म्हणा, 3 व्हीलर्स म्हणा, 4 व्हीलर्स, सो EV रिव्हॉल्युशन जे आपण म्हणतोय, तर ते आता इंडिया जिथं स्टँड करते तर ती ऑलमोस्ट मी म्हणू शकतो की म्हणजे टॉप 10 कंट्रीजमध्ये तर आपण नक्कीच स्टँड होतोय की रिगार्डिंग EV रिव्हॉल्युशन. कारण काय, मी मध्ये सिंगापूर मलेशियाला पण गेलो तर तिथं अजून EV इम्पॅक्ट तेवढा अजून यायचा आहे, जेवढा आपल्या इथं सुरू झालाय त्यांच्या इथं यायचा आहे, जेवढा चायनामध्ये आहे, जेवढा USA मध्ये आहे, जेवढा युरोप कंट्रीजमध्ये आहे. तर इथं ऑलरेडी EV स्टार्ट झालेलं आहे. पण जेवढं इंडियन मार्केट आपलं मेजर आहे 2 व्हीलर्सचं, तर मला हे माहिती आहे की पुढच्या, आणि आपल्या इथं सुपर कंपनीज आहेत ज्यांनी ऑलरेडी त्याच्यावर काम करून बाहेर सप्लाय करायला, इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये त्यांनी एकदम सुंदर काम करायला सुरू केलेलं आहे. सो आपला जो टॉप 10 मध्ये तो कधी म्हणजे पुढच्या 5 वर्षात आपण किंवा पुढच्या 10 वर्षात आपण टॉप 3 मध्ये पण नक्कीच येऊ, नक्कीच, डेफिनेटली. आय एम शुअर. आता तू जसं म्हणालास की इंडियामध्ये EV सेगमेंट आहे, EV इंडस्ट्री ग्रो होते, तर सिमिलरली मला जर एक विचारायला गेलं तर हे Tier 2, Tier 3 सिटीजमध्ये कसं आहे सध्या EV कल्चर? सो Tier 2 आणि Tier 3 सिटीज म्हणजे आता ह्याच्यामध्ये कसं आहे की मी नॉर्थमध्ये, म्हणजे मी तुला जसं म्हटलं की मी बिझनेसमध्ये जेव्हा एंट्री मारतो कुठल्या पण, तर त्याचा एक अभ्यास आपण करतो. तर त्या अभ्यासासाठी मी अयोध्या आणि प्रयागराज आणि रेवा, छत्तरपूर असे 4 एकदम Tier 3 सिटीज म्हणू शकतो आपण. सिटीज पण ॲक्च्युली ते काय काय विलेज पार्टमध्ये पण म्हणू शकतो आपण पडतात त्याच्यातले. तर इथं मी ऑलमोस्ट एक 15 डेज राहिलो. हे कशासाठी राहिलो की एक्झॅक्टली तिथं, आता जर आपण असं अरे तिथं काय मार्केट असणार आहे आपण असं म्हणतो, तिथंच खरं मार्केट आहे. आपण महाराष्ट्रामध्ये टोटो रिक्षा मोस्टली आपल्या इथं खूप कमी दिसतात, तिथं मेजर टोटो रिक्षाचं मार्केट आहे, जे इलेक्ट्रिक ई रिक्षा म्हणतो आपण ज्यांना. तिथं ऑलमोस्ट त्यांचं 5,000 एका सिटीमध्ये ई रिक्षा आहेत. म्हणजे 5,000 एका ई रिक्षा सिटी म्हणजे एका सिटीमध्ये Tier 3 मध्ये असू शकतात. आणि त्यांना जर आपण 10% मार्केट कॅप्चर केलं, 500 जणांचं जरी आपण गृहीत धरलं की ओके आपण यांचं मार्केट जरी कॅप्चर करायचं म्हणलं, तर त्या बॅटरीजची व्हॅल्यू आणि त्या प्रॉफिट्सची व्हॅल्यू और तिथं जाऊन त्या सेगमेंटमध्ये जो EV बॅटरीजचं जे निश डोमेनमध्ये काम करायचा जो बिझनेसचं जे जागा आहे ती आपण कमी समजूच शकत नाही.
एवढ्या लेवल, कारण ती ऑलमोस्ट पुण्यामध्ये एवढा बिझनेस मिळेल तेवढा लेवलचा बिझनेस इथे मिळू शकतो फक्त Tier 3 मध्ये 10% मार्केटला. विचार कर, जर आपण 50% मार्केटला गेलो तर पुण्यामध्ये पण नाही मिळणार एवढं मार्केट तिथे. करेक्ट. आय बिलीव्ह दॅट इज द ब्युटी ऑफ इंडिया. आपण म्हणतो, ब्रँड्स म्हणतात की बाबा मला टियर वन सिटीज मध्ये ग्रो करायचंय, बट जर आपण बघितलं की मोठमोठे ब्रँड जरी तू पकडून चाल, बघ ना आता शॅम्पू, ॲज सिम्पल ॲज अ शॅम्पू और अ बिस्किट, तर बिस्किट हॅज रिच्ड टू द Tier 3 सिटीच्या एकदम म्हणतो ना कॉर्नरेस्ट लोकेशन मध्ये. आय बिलीव्ह जे डिस्ट्रीब्युशन सायकल पण आहे इंडियामध्ये, दॅट इज मोर टुवर्ड्स द Tier 2 Tier 3 सिटीज, बिकॉज ऑडियन्स खरा आपला तिकडेच आहे जर बघायला गेलो तर. आणि आय बिलीव्ह एनी स्टार्टअप हु इज वॉचिंग दिस, दे शुड ऍक्च्युली कन्सिडर की तुमचे Tier 1 सिटीपेक्षा Tier 2 Tier 3 सिटीज मध्ये तुमचं खूप मोठं मार्केट आहे, दॅट यू कॅन ऍक्च्युली एक्सप्लोर. डेफिनेटली. सिमिलरली म्हणजे आय बिलीव्ह की इट्स अ ग्रेट. आणि ऑल्सो वन थिंग अथर्वच्या मध्ये की देर आर सो मेनी कंपनीज दॅट आर स्टार्टिंग एव्हरी डे. ईव्ही मध्ये पण जर बघायला गेलो आपण, लोक म्हणतात बाबा मला फंडिंगसाठी जायचंय, किंवा मला बाबा आय नीड टू रेज अनदर राऊंड ऑफ फंडिंग. तर हे ज्या सिमिलर केसेसमध्ये तर सगळ्यांना एकतर फंडिंगच्या मागे लागले, तर व्हॉट इज युअर टेक ऑन इट? मी एक स्पेसिफिकली सांगू का की माझं ज्याला फास्ट ग्रो करायचं आहे ना, आणि फास्ट म्हणजे काय काय अशा कंपन्या स्टार्टअप फाउंड करतात की ओके मी हा करेल 5 वर्षात मी याला विकून टाकेल, पण माझं जे ॲर्ग्यो ज्याच्यामध्ये मी स्पेसिफिकली माझं स्वतःचं नाव आहे, मला ते शेवटपर्यंत ठेवायचं आहे. सो मी असा विचार करतो की जेवढी मी माझ्या ताब्यामध्ये कंपनी ठेवून माझे फंड्स येऊन मी, ठीक आहे स्लो ग्रोथ आहे, प्रॉब्लेम काहीच नाही आहे, आज ना उद्या ग्रोथ होणारच आहे. सो मार्केटमध्ये बिग जायंट्स पण आहेत, पण स्टील माझं EV स्टेशन मार्केटमध्ये जात आहे. सो म्हणजे आय हॅव समथिंग की जे कस्टमरला माझं पटतंय, ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो सर्व्हिस असेल और जे काय असेल. सो इन्व्हेस्टमेंट हा जो पार्ट आहे तो सुरुवातीला की बाबा एवढे मी मार्केटिंगला लावणार, एवढं मी माझं हे करेल, मी तर बॅनर लावेल माझ्या कंपनीचं. सो इतना करण्यापेक्षा फर्स्ट तुम्ही फोकस करा सर्व्हिसवर. ती आली ना तुमच्याकडे, एकदा तुम्ही लोकांना ते प्रूव्ह करून दिलं ना, ऑटोमॅटिकली तुम्हाला इन्व्हेस्टरची गरज नाही पडणार, एवढं तुम्हाला ऑर्डर्सचा बंच येईल. करेक्ट. सो इतना मी बिलीव्ह करतो की इन्व्हेस्टर्सवर बिलीव्ह, म्हणजे बेसिकली असं करत नाही असं नाही, इन्व्हेस्टरला मी वेगळ्या ठिकाणी इंटिग्रेट करतो. माझ्या कंपनीमध्ये मी इन्व्हेस्टरला की तुम्ही हे जर इन्व्हेस्ट केलं या प्रोडक्टमध्ये तर तुमच्या रिटर्न्स कसे असतील मी त्याच्याच कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्टरला घेतो, आणि वर त्यांना मी बिझनेस जोडून पण देतो. नुसतंच घेतलंय आणि लावून दिलं आणि इन्व्हेस्टर नंतर म्हणलं अरे माझे प्रॉफिट्स न देत, अरे तसं नाही. मी तुम्ही या माझ्याकडे, EV स्टेशनमध्ये बिझनेस कसा करायचा असेल, तुम्हाला स्वतःचं स्टेशन टाकायचं असेल, त्यातनं तुम्हाला मार्केट कसं आणायचं तुमच्या इथं, स्टेशनवर गाड्या कशा येणार, ह्याचं स्ट्रॅटेजीज मी तुम्हाला देतो. सो तुम्ही पण पैसे कमवा, ज्याची जागा आपण रेंटवर घेतोय त्याला रेंट मिळेल, माझे EV स्टेशन जातील, विन विन सिच्युएशन सगळ्यांना. आणि आपण ह्या इंटिग्रिटीने जर बिझनेस केला ना, इन्व्हेस्टर तुम्ही वेगळ्या ठिकाणी इंटिग्रेट करून बिझनेस ओढा. इन्व्हेस्टरला आत घेऊन लोक सुरू करतात आणि नंतर फेल त्यासाठीच जातात की ओव्हर इन्व्हेस्टमेंट करून बसले असतात. म्हणजे ते एक ग्रोथचं हे प्लॅनिंग नसतं, विजन नसतं. ते विजन आपल्याला हवं. किती इन्व्हेस्टमेंट, आता माझेच पैसे असल्यामुळे आपण जपून करणार, आपला खिशा धरूनच चालणार ना. आज माझे पैसे त्यामुळे आपण करणार, रे नको आत्ता नको मार्केट. इन्व्हेस्टरचा पैसा असेल ना, टाक 15 लाख रुपये त्याला, हा लेट्स पंप इट. म्हणजे त्याच्यामुळे सो इन्व्हेस्टर्स आणि माझ्या याच्यामध्ये माझा टेक तर असा की इन्व्हेस्टर्स मी अवॉइड करतो. आय कम्प्लिटली अग्री. इन्व्हेस्टर बॅकिंग इज समथिंग दॅट कम्स ॲट अ रिस्क ॲज वेल, राईट. आपण म्हणतो की बाबा ही कंपनी फंड झाली आहे आता, पैसाच पैसा, बट देन दे डोंट अंडरस्टँड की इन्व्हेस्टर्स नंतर काय होतं, इन्व्हेस्टर्स आल्यानंतर काय होतं. दॅट इज वेअर आपण म्हणतो की आय बिलीव्ह जे ट्रेडिशनल इन्व्हेस्टर्स आहेत ते जनरली, लेट्स एस्पेशली मारवाडी कम्युनिटी, दे ऑल्सो रेज अ लॉट ऑफ फंड्स, बट ते कसं असतं की इंटरनल सर्कलमध्ये असतं. तर मग दॅट इज समथिंग दॅट्स नॉट टेक्निकली फंड रेझिंग, बट इट गोज इन सम अदर वे, राईट. सिमिलरली तर आता मला एक विचारायचं आहे, इन टर्म्स ऑफ ॲर्ग्यो, राईट, ॲर्ग्योच्या अप्रोचमध्ये युनिक काय आपलं EV डिझाईन युनिक आहे, EV बॅटरी डिझाईन युनिक आहे का चार्जिंग सोल्युशन्स युनिक आहे? माझं युनिक जे आहे ना, म्हणजे आता तो भारी प्रश्न विचारला ॲक्च्युली की लोकांनी माझं का घ्यावं. पहिलं म्हणजे माझं युनिक आहे सेलिंग प्रोडक्ट, म्हणजे USP जो आपण म्हणतो युनिक सेलिंग प्रोडक्ट जे आहे ते EV स्टेशन आणि EV बॅटरी दोन्ही आहे. EV स्टेशनमध्ये युनिक काय आहे की आम्ही कस्टमर्सला, म्हणजे आता मार्केटमध्ये जेवढे EV चार्जिंग स्टेशन बसलेत तर कस्टमर्सला काही त्याचा कंट्रोल नसतो, म्हणजे कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यू कंट्रोल नसतो, त्यांच्या पेमेंट्सवर कंट्रोल नसतो. तर आम्ही आमच्या ॲप्लिकेशनवर पेमेंट गेटवे पण इंटिग्रेट करून देतो सोसायटीजचे. सो आम्ही आता रिसेंटमध्ये एक सोसायटीला ऑनबोर्ड केलं. सो आमचा EV स्टेशनमध्ये असं की तुमचा पेमेंट गेटवेवर कंट्रोल असेल,
आणि तुम्ही आमचे पेमेंट्स देऊ शकता. हा, कमर्शियलला आम्ही करतो. कमर्शियल ज्यांचे असेल त्यांचे पेमेंट्स आम्ही टेक केअर करतो, की पेमेंट गेटवे आमचे असतात आणि तिकडनं ते आम्हाला येतात पैसे, आणि मग आम्ही एक वीकमध्ये त्यांचं ट्रान्झॅक्शन्स हे करून त्यांना इन्व्हॉइस रेस करून बिल पेमेंट्स करून टाकतो. हे आमचं USP आहे EV चार्जिंग स्टेशनमधलं. आणि ह्याच्यामुळे काय झालेलं आहे, मार्केटमध्ये प्रत्येकाला त्याचे पैसे पहिले हवे. त्यामुळे सोसायटी म्हणतात आम्ही तुम्हाला का पैसे द्यायचे पहिले. ओके, वी हॅव अन ऑप्शन. सो तो ऑप्शन आमचा आज सर्व्हिसचा एक मेजर भाग ठरला आहे. आणि तो युनिक सेलिंग प्रोडक्ट ठरलेला आहे, की तो USP जो ॲप्लिकेशनमध्ये आम्ही जे किती छोटी गोष्ट होती पण ती टाकली, तर ती आम्हाला आता बिझनेससाठी खूप इझी झालेली. आणि आमचे कनेक्शन्स आणि ट्रान्सपरन्सी वाढली. त्याच्यामध्ये त्यांना युनिट्स दिसतात किती त्यांचे जनरेशन झाले त्या स्टेशनवर. सो एक तो पार्ट झाला स्टेशनचा. सेकंड, बॅटरीमध्ये आम्ही स्मार्ट बॅटरीजवर आता जास्ती फोकस करतोय. आम्ही स्वतःचं सॉफ्टवेअर पण बनवतोय ज्याच्यामध्ये बॅटरीजचा हेल्थ मॉनिटरपासून, बॅटरीज आता नॉर्थचं मार्केट Tier 2 सिटीज जसं म्हणलं की तिथं काय लागणार आहे, तिथं कशाला स्मार्ट बनायचं लोकांनी, तिथंच जास्ती स्मार्ट बनायला लागतं. त्याचं रिझन असं आहे की तिथं एक माणूस फॉर एक्झाम्पल येतो, टोटो रिक्षा घेऊन टाकतो. आता तो तिथं किश्त, म्हणजे आपल्या इथं EMIला तिथं किश्त म्हणतात, EMIवर रिक्षा चढवतो. EMIवर रिक्षा चढवल्यानंतर काय काय पळून पण जातात, परवडायला नाही किंवा समोर त्यांना पे करताना, पण ते कॅन्सल्ड चेक देतात. कोणाच्या ह्याच्यावर ते कॅन्सल्ड चेक देतात, त्यांच्या जे डीलर आहे त्याला कॅन्सल्ड चेक देतात की जर मी पळून तर बाउन्स कर तू, मी निघून जाईल म्हणजे असं. तर मग तो केस टाकू शकतो लिगली की यांनी मला चेक दिला तो फेक निघाला और समोर त्याने पैसे भरले नाही. आम्ही सिंपल केला, तर ती गाडी तर त्याच्याकडे दिली, ती बॅटरी पण चालू आहे. आता त्याला ऑफ कसं करणार, आपण रिमोट बेसिसवर त्या बॅटरीला ऑफ करू शकतो. म्हणजे मी पुण्यात बसून ती बॅटरी तिथं ऑफ करू शकतो. ही स्मार्ट सिस्टीम बऱ्याच कंपन्यांनी केलंय, नाही म्हणत नाहीये, पण आज आपण ते ऍप्लिकेशन आपलं बनवल्यामुळे आपल्याला खूप इझी जाणार आहे पुढं टू हँडल हा सगळा केऑस. आणि डीलरला खूप इझी जाणार आहे मॅनेज करायला, टू बॅटरीज म्हणा किंवा कस्टमर्स म्हणा खूप इझी जाणार आहे याच्यामध्ये. सो हे आम्ही USP आणतोय आता. बाकीच्या कंपनीज अशा USPs वरती वर्क करतायत, इफ आय मे अंडरस्टँड जरा. खूप कंपनीज आहेत म्हणजे ज्याच्यावर आपण म्हणू शकतो की माझे कॉम्प्युटर्समध्ये ओके नाव आहे. बऱ्याच म्हणजे बॅटरी मॅन्युफॅक्चरर्स आहेत की जे ऑलरेडी त्याच्यामध्ये काम करतायत आणि ऑलरेडी केलेलं आहे ज्यांनी पण आता मला जास्ती म्हणजे काय म्हणतो प्लॅटफॉर्मवर नावं रिव्हील नाही करायचे आहेत, नाहीतर मग आम्हाला कॉम्पिटिशनला खूप हे होतं. ठीक आहे, असा सिनेरिओ आहे. ओके, अंडरस्टूड. ठीक आहे. नाउ दॅट बिंग सेड, दॅट बिकम्स अ पार्ट ऑफ युअर कंपनी, राईट? ॲज अ यंग मॅनेजिंग डिरेक्टर, राईट, ऑफ अ कंपनी, असे तुझे कुठले मिस्टेक्स होते ज्यांनी तुला शेप केलं, तू आज जिकडे आहेस ते? मे बी तुझे काही बिझनेस लेसन्समध्ये मी जसं सुरुवातीला बोललो, मी खूप म्हणजे ट्रान्सपरंट माणूस आहे. अरे म्हणजे तू माझं हृदय काढशील ना, तुला आरपार दिसेल की म्हणजे मी काहीतरी कस्टमरला प्रॉफिट पण सांगू शकतो, मला एवढंच मिळणार आहे म्हणजे. सो माझा मेन मिस्टेक काय होतं की ओव्हर ट्रान्सपरन्सी, काहीतरी मी खूप माती खाल्लेली आहे. म्हणजे तो ट्रस्ट समोरच्यावर ठेवून मग बायपासमध्ये पण गोष्टी केलेल्या आहेत. आणि म्हणून बिझनेसमध्ये मी पार्टनरशिप्स अवॉइड करतो. मी बिझनेसमध्ये कोलॅबरेशन्ससाठी ओपन आहे. तुझी सेपरेट कंपनी आहे, माझी सेपरेट कंपनी, लेट्स कोलॅबरेट, बट वी विल बी नॉट पार्टनर्स. ऑफिशियल पेजवर मी नावं नाही लिहून घेत. कारण काय, मला एवढे अनुभव आले ना की माझ्या ऑर्डर्स म्हणा त्या बायपास झाल्यात. मी कुठेतरी मी एकामध्ये माझी एक बॅक स्टोरी होती की मी पार्टनरला एका इंटिग्रेट केलं आणि त्यांच्या आणि आम्ही एकत्र काम केलं. आणि काम केल्यानंतर माझेच जे लीड होती त्यांना ह्यांनी जाऊन डायरेक्ट व्यवहार ठरवून ॲडव्हान्स अमाऊंट पण हातात. सो मी असं होतो यार, बेसिकली मी पण पार्ट आहे ना, सो माझ्याच कंपनीचा पार्ट आहे ना, तुम्ही तो डिस्कस करा ना. सो असं. आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की लेट स्टॉप दिस, तुम्ही तुमचं इंडिव्हिज्युअल बघा, मी माझं बघतो. आणि तेव्हा ते मला म्हणजे काय म्हणतो आपण की IT बॅकग्राऊंडमध्ये म्हणजे असल्यामुळे म्हणजे यू आर अ किड इन IT म्हणले. पण आज मी हे प्राऊडली सांगू शकतो की मार्केट यार्डमध्ये ॲर्गिओ प्रायव्हेट लिमिटेडचं 2 गाळ्यांमध्ये सॉफ्टवेअर गेलेलं आहे जे एक्झिस्टिंग म्हणजे काय म्हणतो आपण एक्झिस्टिंग सॉफ्टवेअरच्या पैकी सर्व्हिस बाबतीत पण आणि सगळ्याच बाबतीत पण तोडीस तोडे. तर हे जो ट्रस्टचा पार्ट आहे ना, तर हा जो ट्रस्टचा पार्ट आहे ना, इथनंच सुरुवात आहे की इफ यू ट्रस्ट अ पर्सन ना, तो तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतो. पण एखाद्याला लोक इम्पेशंट असल्यानंतर आपण काहीच करू शकत नाही. सो ट्रस्ट बिझनेसमध्ये हा माझा मोठा लेसन आहे आणि कानाला खडा आहे, म्हणजे कानालाच खडा आहे की मी ट्रस्ट बिझनेसमध्ये फक्त कोलॅबरेशन बाबतीत ठेवू शकतो, माझ्या पार्टनरशिपमध्ये बिलकुल नाही. ओके ओके ओके, गुड पर्स्पेक्टिव्ह. येस.
ओके, तर आता इन टर्म्स आय हॅव ऑल्सो सीन यू नेटवर्क अ लॉट. तर तू BNI चा सुद्धा पार्ट आहेस, इफ आय एम करेक्ट? येस येस, BNI लक्ष चॅप्टर मध्ये मी आहे. ओके, येस. तर हाऊ हॅज दॅट बीन फॉर यू इन टर्म्स ऑफ नेटवर्किंग, बिझनेस ग्रोथ? सो आता मी ओव्हरऑल सगळा माझा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स बघता म्हटल्यावर BNI जॉईन करू आणि लेट्स सी की काय BNI आहे, हाऊ इट वर्क्स. सो एक सुपर प्लॅटफॉर्म आहे लोकांसाठी BNI. म्हणजे मी BNI मध्ये जॉईन झाले हार्डली 6 महिनेच झाले असतील, पण त्या 6 महिन्यामध्ये जेवढ्या माझ्या मागच्या वर्षी लीड्स नव्हत्या त्याच्याहून मला रेफरल्स आणि लीड्स दोन्ही खूप, म्हणजे असे लीड्स आहेत की आता क्लोजिंगला आलेत. सो BNI इज नथिंग बट की गिवर्स गेन. सो तुम्ही जेवढं देताल तेवढंच तुम्हाला मिळणार आहे. सिम्पल आहे की व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. सो तिथं सिम्पल आहे. आता तुला जर मार्केटिंगमध्ये मदत लागली तर मी म्हणणार ओके माझा एक रेफरल आहे, त्याला मार्केटिंग यू कनेक्ट. आणि त्यांचं नो कमिशन पॉलिसी, याच्यामध्ये आपल्या रेट्समध्ये खूप चांगलं खेळता येतं. मग कमिशन नसेल ना मधल्या माणसाचं, ती त्यांच्या इथं नो कमिशन पॉलिसी असल्यामुळे खूप BNIचा प्लॅटफॉर्मचा वापर सुंदर करता येतो. आणि ज्याला तो प्लॅटफॉर्म जमतो, म्हणजे आता मला अहमदाबादवरनं पण मध्ये फोन आला, मध्ये मला इंदोरवरनं फोन आला. सो त्यांना ॲर्ग्यू ब्रँड जस्ट वन टॅपमध्ये सर्च केल्यानंतर त्यांना मी दिसतोय, जो लोकांना सर्च करून पण माहीत नसेल कदाचित. कारण काय, आज ती पण लोक एका हुद्द्यावर आहेत, जसं मी एका लेवलला तशी ती पण एका लेवलला पोहोचलेली लोक आहेत. आणि सगळे म्हणजे फ्रॉम लाईक आपण म्हणू शकतो की बिझनेसमध्ये 10 lakhs पासून 50 करोडपर्यंत सगळ्या टाईपची लोक आहेत. सो त्यांच्यासोबत जो आपण उडबस करतो, त्यांचे एक्सपिरियन्सेस ऐकतो, अँड दॅट हिट्स डिफरंट. म्हणजे तो माणूस काय आहे, काय लेवलचा आणि काय करू शकतो, त्याचे कनेक्ट्स, त्याची पॉझिटिव्हिटी, त्याचं थिंकिंग बिझनेसचं. माझं थिंकिंग जसं तसं तुझं थिंकिंग वेगळं आहे, त्यांचं थिंकिंग, ते थिंकिंग शेअर होतं. आणि तो प्लॅटफॉर्म बिझनेससाठी सुपर बेर आहे. BNI इज अ बिग प्लॅटफॉर्म आणि इट इज लाईक की तुम्ही फक्त इंडियात नाही कनेक्ट करू शकता. तर ॲज यू राईटली सेड की प्रत्येक ऑन्टरप्रेन्युअरला BNI सारखे कम्युनिटीज जॉईन केले पाहिजे. बिकॉज आय ऑल्सो ॲग्री की कुठेतरी बिईंग ऑन द टॉप ऑफ समवन्स माइंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. डेफिनेटली. तर जर कोणी स्टार्ट करतं आहे, जस्ट स्टार्ट करते, मे बी ही वॉज डुईंग अ जॉब and now he is transitioning to business, तर you would suggest to join a community right away का you would ask him to wait for some time का कसं? नाही, जो स्टार्ट करतोय ना त्यांनी इमिजिएट नाही करावं, कारण काय त्याला काम दाखवायला पण पाहिजे ना. जो स्टार्ट करतोय त्यांनी हे प्लॅटफॉर्म 2 वर्षांनी त्याची ग्रोथ झाली, त्याला वाटलं की नाही आता राईट टाइम आहे त्याच्या आतमध्ये जाण्याचा. सो त्याच्यानंतर त्यांनी बेसिकली त्याच्या आतमध्ये जावं. जर कोणालाही कम्युनिटी जॉईन करायचं म्हटलं आपण, तर ही इमिजिएट जॉईन नाही करायची. ही कम्युनिटी इमिजिएट जॉईनरसाठी नाही आहे. ही कम्युनिटी ॲटलिस्ट तुम्ही 1-2 वर्ष बिझनेसला द्या आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे एक डेटा असतो दाखवायला त्या बिझनेसच्या लोकांना. सो तुम्ही जेव्हा कनेक्ट केल्यानंतर त्या कनेक्शन्स, रेफरन्स त्या क्वालिटीने मिळतील तुम्हाला. सो इमिजिएट जॉईनरसाठी माझा नो आहे. म्हणजे BNI तर नो आहे डेफिनेटली. गॉट इट. ओके, तर आता लाईक देयर वॉज वन थिंग आता की आय वॉज रीडिंग रिसेंटली की आपलं जे EV सेगमेंट्स आहेत, तर EV सेगमेंट्समध्ये गव्हर्नमेंट इज ऑल्सो बॅकिंग अ लॉट ऑफ EV सेक्टर्स. तर व्हॉट इज युअर टेक ऑन दॅट? सो बेसिकली महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जो GR काढला आहे रिसेंटमध्ये, तो महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा GR मध्ये असं लिहिलेलं आहे की 2021 मध्ये त्यांनी तो GR काढला, त्याच्यामध्ये 30% ऑफ द टोटल फ्लॅट्स ऑफ द न्यू रेसिडेन्शियल बिल्डिंग्स शुड बी EV रेडी. ओके. सो हे काय करतात, त्यांचं म्हणणं काय, आणि आत्ताचा जो GR निघाला 2025 मध्ये रिसेंटमध्ये 23 मेला, त्याच्यामध्ये तर त्यांनी 100% केलाय तो, की प्रत्येक फ्लॅट ओनरला खाली EV चार्जिंग स्टेशनसाठी सोय केली पाहिजे. तर आता ह्यांचं कारण आणि ह्यांचं जे व्हिजन आहे हे काय आहे, 2030 पर्यंत EV करायचं सगळेच ऐकतात, पण सुरुवात कुठून करताय? सुरुवात घरापासून करा. सो घराच्या खाली EV चार्जिंग स्टेशन असला इन्फ्रा असेल तुमच्या, तर तुम्ही घराच्या बेसिकली ह्याच्यामध्ये इन्फ्रामध्ये चार्ज केलं तर तुम्हाला बाहेर कुठं जायच्यावर शोधायची गरज नाही पडणार. बरोबर. आता सोसायट्यांमध्ये, प्रत्येक सोसायटीमध्ये नवीन, माझे आता मेजर टार्गेट कस्टमर्सच बिल्डर्स आहेत, कारण की त्यांनी न्यू रेसिडेन्शियलला नॉर्म कंपल्सरी केलेला आहे. आणि तो कंपल्सरी केल्यामुळे मला आत्ता मेजर स्कोप बिल्डर्सचाच आहे आणि रेसिडेन्शियल सोसायटीज. आता मला ह्याच्यातनं एक हायलाईट करायचा पॉईंट असा आहे की ज्या एक्झिस्टिंग सोसायटीज आहेत ते पण म्हणतात की आम्हाला पण करायचं आहे, पण मग बेसिकली ते काय म्हणतात की सोसायट्यांमध्ये आता सुरू केलेलं आहे, एक पार्किंगमध्ये चार्जिंगचे एक सॉकेट लावतात आणि प्रत्येकजण चालू करतं त्याचं. पण आणि 7.4 किलोवॅटचं मशीन कंपनी देते कस्टमरला. कार सेगमेंटमध्ये कंपनी कस्टमरला 7.4 किलोवॅटचं मशीन देते
आणि ते काय झालेलं आहे प्रॉब्लेम की प्रत्येकजण आता ते खाली लावायला लागले लोकांना. और बिल्डर्सला नॉर्मली बिल्डर्स काय करतात काही की ते एक सॉकेट सोडून देतात, तर त्यांनी ते सॉकेट नाही सोडायचं कारण त्या सॉकेटसाठी किंवा वायरची प्रोव्हिजन सोडतात. ते जर 7.4चं मशीन बसवलं, आज 100 फ्लॅटपैकी 50% जर तुम्ही त्या फ्लॅटवाल्यांनी जर 7.4चं मशीन बसवलं, तेवढा लोड तुमच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये शिल्लक नाहीये. सो त्यांनी कॉमनमध्ये जर प्रोव्हिजन दिली फास्ट चार्जर्सची और स्लो चार्जर्स जे काय और फास्ट DC चार्जर्सचे, 2 व्हीलर्सची, 4 व्हीलर्सची, तर त्यांना ह्या लोकांना तिथे येऊन चार्ज करता येईल आणि ते जे लोड कमी पडण्याचा जो पार्ट आहे तो तुमचा कमी होऊन जाईल. तो तुम्हाला EV स्टेशन कॉमनमध्ये यूज करता येतील आणि फास्ट होतील. वरनं जी 7 तास लावते गाडी ती तुमची 1-1 तासात बाहेर पडेल. यांनी काय वाचला, टाइम पण वाचला, लोड अवेलेबिलिटी पण झाली आणि इन फ्युचर सोसायटीला म्हणजे काय म्हणतो आपण की दाखवण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ग्रीन बिल्डिंगचा सेगमेंट पण एक पार्ट ऑफ मध्ये कव्हर झाला. ह्याच्यामध्ये आत्ताचं महाराष्ट्र गव्हर्नमेंट खूप सपोर्ट करत आहे आणि ह्याचा उपभोग राईट डिरेक्शनने घ्यावा. EV स्टेशनवाले हे नॉर्मली सांगत नाही, येऊन बसवून जातात स्टेशन्स. मी नॉलेज देतो की व्हाय इट इज इम्पॉर्टंट आणि का गरजेचं आहे. बिल्डर्सला पण नॉलेज देणं गरजेचं आहे, बिल्डरसाठी नवीन आहे, कोणा सगळ्यांसाठी नवीन. इंटरप्रिटेशनचा जो पार्ट आहे ना तो खूप इम्पॉर्टंट आहे ह्याच्यात. सो तो महाराष्ट्र गव्हर्नमेंट याच्यानुसार आपण खूप मस्त पॉलिसी आहे ती आणि आपण नक्कीच त्याच्यामध्ये खूप छान काम करतोय आता. ओके, वाव, नाईस. म्हणजे इफ गव्हर्नमेंट इज सपोर्टिंग दिस, मग आय बिलीव्ह की दिस इज गोइंग टू बी वन ऑफ द बिगेस्ट थिंग्स that are already there and is going to be there as well, going to scale as well. Definitely. Correct. Great. तर आता now coming to your vision and personal philosophy, थोडं एक त्या सेगमेंट वरती एक मला ऐकून घ्यायचं आहे की what is your ultimate vision for Argio next, let's say 10 years मध्ये. मी स्वतःला जे माझं ड्रीम आहे म्हणजे विजन ॲर्गिओचं, म्हणजे मला करोडोच्या फक्त हेच दिसतात टर्नओव्हरमध्ये. माझं विजन म्हणजे 500 CR अँड अबाउटचं आहे. म्हणजे मला एक ती लेवल रीच करायची आहे आणि नुसतंच करोडोच्या ह्याच्यामध्ये नाही, तर ॲर्गिओ लोकांना नुसतं फ्युचरसाठी मी एका पॉईंटने नुसतं नाही बघत आहे, पण त्याच्यातनं मला लोकांचे काय म्हणतो आपण नुसतं कंपनीला ग्रो नाही करायचं, लोकांना पण वर आणायचं आहे. ही माझी फिलॉसॉफी मेजरली म्हणू शकतोस की माझी कंपनी ग्रो झाली तर मी अजून 10 जणांना हात देऊन वर आणू शकतो. सो माझं विजन हेच आहे की बाबा आपण ग्रो झालो तर खालच्या माणसाला खाली नाही ठेवायचं, करेक्ट, त्यांना पण वर घेऊन एकत्र काम करायचं. अमेझिंग, फॅन्टॅस्टिक फिलॉसॉफी. म्हणजे जर आपण म्हणतो की लाईक सिमिलर क्वेश्चन आहे की उद्या जर जाऊन तू परत कधी मागे वळून बघितलं तर तुला ॲर्गिओची पोझिशनिंग कशी लोकांना दाखवायची आहे? हाऊ वुड यू लाईक टू सी ॲर्गिओ? ओके, सो माझे 2 पर्स्पेक्टिव्ह आहेत मेजरली. फर्स्ट म्हणजे गुड क्वालिटी प्रोडक्ट अँड मेजर सर्व्हिस, कारण काय सर्व्हिसचं मार्केट आहे ज्याच्यामध्ये मी काम करतो, ते सर्व्हिसचं मार्केट आहे. मला एका कस्टमरला पण म्हणजे सर्व्हिस नाही पोचली गेली तर रात्री झोप लागत नाही. तर बेसिकली सर्व्हिसच्या आणि माझे आज जे कस्टमर आहेत ते सगळे सर्व्हिसच्या बेसवर आणि रेफरल्सवर आलेले आहेत आणि मला तसेच रेफरल्स आणि तशीच सर्व्हिस माझ्या जोपर्यंत मी कंपनीत आहे आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ॲर्गिओला या बाबतीत कधीच म्हणजे कधीच सर्व्हिस आणि क्वालिटी प्रोडक्ट बाबतीत कधीच फेल जाणार नाही. डेफिनेटली. म्हणजे हेच माझे 2 मागवून बघल्यानंतर एकच बघतो मी ॲर्गिओकडे की बाबा लोकांनी नाव काढलं पाहिजे ना यार, काय सर्व्हिस दिली माणसाने, बस एवढंच पाहिजे. ब्युटिफुल, ब्युटिफुल, ग्रेट. तर ॲज वी आर ॲट द एंड ऑफ द पॉडकास्ट, माझे तुला काही स्पेसिफिक प्रश्न आहेत. ठीक आहे, प्रश्न म्हणण्यापेक्षा मोर लाईक अ क्विक फायर राऊंड, ठीक आहे, ज्यामध्ये वी डिस्कस. तर एक पुस्तक जे तुला खूप जास्त इन्स्पायर केलंय. एक पुस्तक, ओके, सो मी एक पुस्तक वाचलं होतं, झाले असते त्याला मी कॉलेजमध्ये असेल तेव्हा. ते होतं की हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल. डेल क्रेनेज यांचं ते पुस्तक आहे आणि खूप भारी पुस्तक आहे. त्याच्यामध्ये नुसतं पीपल्सला पण इन्फ्लुएन्स तेव्हाच करतो ज्या रिलेशन्स डेव्हलप करतो आणि ते सुंदर पुस्तक त्यासाठी बनलेलं आहे की रिलेशन्स पहिले बनवा, ऑटोमॅटिक इन्फ्लुएन्स होतात. करेक्ट. तेव्हा सो मी ते पुस्तकला थम्सअप देईन डेफिनेटली. ओके, वन पर्सन हू इज मोस्ट इन्फ्लुएन्शियल इन युअर लाईफ.
माझ्यासाठी इन्फ्लुएन्स पॉईंट ऑफ व्ह्यूने जर मी म्हणजे जे बघतो ना की, तर मी श्री रतन टाटाजी यांना मी नक्कीच मी श्रेय देईल. कारण की ज्यांनी जे आज ते बिल्ड केलं, एका कंपनीचे 5 कंपन्या, 6 कंपन्या, 10 कंपन्या, आणि ते सुद्धा लोकांना काळजाशी धरून, हेच मला फॉलो करून त्याच लेवलला रीच करायचं आहे नक्कीच. ओके, मग आय एम शुअर यू वुड लव्ह माय नेक्स्ट क्वेश्चन. माय नेक्स्ट क्वेश्चन इज की जर तुला एक चॅलेंज सॉल्व्ह करायचं असेल, ठीक आहे, वुड इट बी द टेक और वुड इट बी सोसायटी? तर मला बेसिकली सोसायटीसाठी सॉल्व्ह करायला नक्की आवडेल, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये. कारण काय, सोसायटी म्हणजे आपली लोकांनी त्यांचाच प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह केला तर मग काय बिझनेस केला. सो लोकांसाठी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आणि सोसायटीसाठी मी नक्की थम्सअप पहिला प्रेफरन्स त्यांना देईन. ग्रेट. ओके, लास्ट क्वेश्चन, की पार्टिंग का वर्किंग? पार्टिंगला मी डॅश करेल. ओके. आणि मी तिथं म्हणजे मी पार्टी करतच नाही. अरे म्हणजे मी दारू सिगरेट दोन्ही पित नाही. सो पार्टिंग आणि पब हे कधी आलंच नाही. पण मी डेफिनेटली कनेक्टेड आहे अध्यात्माशी. तर तू मला जर विचारलंस ना, तर अध्यात्म का वर्किंग, तर अध्यात्मासोबत वर्किंग. कारण की जर अध्यात्म का, कारण की जर सॅटर्डे संडेला मी एका पॉईंटला पीसने थोडंसं काही गोष्टी केल्या, तर मंडे टू फ्रायडे मी एकदम एनर्जीने काम करतो. ते एनर्जी येते कुठून, ते वरच्याकडून येते. सो माझी जी फिलॉसॉफी म्हणू शकतो सर, माझा जो एक एथिक्स आहे, माझ्या एथिक्समध्ये अध्यात्माला मी पहिली प्रायोरिटी देतो. आणि ती प्रायोरिटी ऑटोमॅटिक ते डिसिप्लिन अंगात आलं ना त्याचं, की त्याच्यात कामामध्ये ऑटोमॅटिकली ती एनर्जी पण लागते, व्हिजन पण. कारण काय, व्हिजनच दिसतं रे पूर्ण, की पुढं काय करायचं आहे. आणि तू जर ते दारूमध्ये बघितलंस, घेतल्यानंतर मग ते व्हिजन डायरेक्ट गुड नाईटमध्ये जातं. म्हणजे व्हिजन आपल्याला हे पाहिजे, हे नाही. डेफिनेटली. ग्रेट. येस. ठीक आहे, थँक्यू सो मच फॉर बिंग अ पार्ट ऑफ द पॉडकास्ट. Thank you. आपल्याला खूप बरेच कॉन्व्हर्सेशन ओपन अप झाले आपले. इनफॅक्ट वी टॉक्ड अबाउट मेनी ट्रेंड्स दॅट आर गोइंग ऑन. आपण सोसायटी बद्दल बोललो, अँड आय फील दिस इज वन ऑफ द आय जेन्युइनली एन्जॉय द पॉडकास्ट विथ यू. कारण कुठेतरी वी आर ऑल्सो वॉन्टिंग टू गेट यंग फाउंडर्स ऑन बोर्ड, ज्यांनी जे काहीतरी क्रिएट करतायत, काहीतरी युनिकली बिल्ड करतायत, राईट. आणि तुझी स्टोरी सुद्धा खूप इन्स्पायरिंग होती आमच्यासाठी सगळ्यांसाठी, इवन फॉर द ऑडियन्स. तर आय एम शुअर वी विल हॅव अनदर राउंड ऑफ कॉन्व्हर्सेशन वेन आर्ग्यो गेट्स मोर bigger in the game. And I'm sure Argyo will be one of the biggest in the game very soon. Definitely. Wishing you best of luck, and thank you so much for being a part of CraftX podcast. Yes. So do you have anything to say? मी फक्त सगळ्या माझ्या जेवढे बघणारे व्ह्युअर्स आहेत त्यांना एवढंच सांगेल की स्वतःवरचा विश्वास सोडू नका. कारण की स्वतःवरचा विश्वास खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जे बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंटच लागते, हा पॉईंट पण तुम्ही डोक्यातनं काढून टाका. आणि एक विजन ठेवा की आपण ग्रो झालो तर माणसांना वर आणायची. तुम्हाला सांगतो, आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. मला पण पडत नाही आत्ता कमी काही. त्यामुळे ह्याच एकाच ह्याच्यावर मी हा पॉडकास्टला, आणि तुमचा क्राफ्टेक्सचं खूप थँक्यू. तुम्हाला मी बोलेल की तुम्ही मला प्लॅटफॉर्मवर येऊन मला म्हणजे संधी दिली आणि माझा स्टोरी एक्सप्रेस करायची संधी दिली. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. थँक्यू.